विसावा संदेश. सच्चिदानंद स्वरूप तत्वावर अनेक सोपट्याच्या रूपाने आलेले आवरण निघण्यासाठी सद्गुरु कृपाच पाहिजे. मुमुक्षनी मोक्ष प्राप्ती करता अनेक साधन रूपी उपाय जरी केले तरी आत्मसाक्षात्कार रूपी फल सद्गुरु वाचून प्राप्त होणार नाही. किडीच्या खुटावर जी सुपटी असतात ती एक एक काढून शेवटी राहिलेले सूक्ष्म आकाश महाआकाशात प्रविष्ट होऊन ते सुद्धा महाआकाश होते. तसे देहाच्या संबंधाने मुमुक्षुवर असणारी अनेक सुप्ती म्हणजे विकार काढून आनंद कोश हे शेवटचे व कशानेही न हटणारे कोश म्हणजे आवरण ते सुद्धा काढून टाकून सत्शिष्याला महाआनंदात म्हणजे महाआकाशात प्रविष्ट करवणारे वैराग्याचे महामेरू सच्चिदानंद जगद्गुरु श्री संत श्रीपाद बाबांना वंदन. आत्मस्वरूपाच्या विस्मृती रूप अविद्यारूपी जंगलात सापडलेला मुमुक्षू मी देह आहे, मी मरणार आहे, मी ज्ञानी, काळा, गोरा, सुज्ञ, सुशिक्षित असे मानून देहधर्माच्या अहंकाराने युक्त होऊन अनेक योनीच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहणारे जे चैतन्यच आहे पण जीवदशा भोगत आहे व या योनीतून आपली सुटका व्हावी अशा हेतूने ते चैतन्य सच्चिदानंद स्वरूप सद्गुरूंचा धावा करायला लागले तेव्हा संत मायबापांना आमची दया येऊन आमच्यावर कृपा करण्यासाठी श्रीपाद बाबांचा देहधार करून धावत आले आणि अतिकठीण महाकठीण अशा संकटातून आम्हाला सोडवले आहे. म्हणून त्यांच्या विवेकाने आपण त्यांना वंदन करूया. त्यांनी आमची मानवंदना स्वीकारावी म्हणून पुन्हा पुन्हा वंदन करूया. मुमुक्षुनी मोक्ष प्राप्ती करता अनेक उपायाच्या मार्गाने साधना केली तरी सद्गुरु भेटीशिवाय कोणतीही साधना पूर्णत्वास जात नाही. हे भगवत कृपेने आम्हाला ज्ञात झालं होतं. पण सद्गुरूंचा शोध कोठे घ्यायचा, कसं शोधायचं, धावा कसा करायचा हे काहीच माहीत नसल्याने वेडा होऊन फिरत होतो. तेव्हा ईश्वराला आमची अर्थ समजली आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या रूपाने आमच्या समोर प्रगट झाले. ईश्वर कृपेनेच आम्हाला समजलं की सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म हेच सद्गुरु आहेत. तेच आमचे निजधाम, मोक्षधाम, भगवतधाम, ईश्वरधाम, आणखीन काही धाम असतील ते सर्व तेच सद्गुरुधाम. आता आणखीन कोठे धाम शोधत बसायची गरज नाही. सद्गुरु धामात सर्व धाम समाविष्ट आहेत. आता त्यांच्या कृपेने म्हणजे बोधाने जग नाही ब्रह्म आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे हा निश्चय झाला आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास श्रीपादाचे झालो. या स्मृती वचनाची आठवण होऊन सतत आनंदाच्या उकड्या फुटत आहेत. किती आणि कशाचेही निंबलोन केलं तरी कमीच वाटतं. आम्हाला महाआकाशात समाविष्ट केल्याची ही लक्षणे आहेत. सद्गुरुनाथाय नमो नमः. 21वा संदेश. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या बोधाने अनेक नामरूपात्मक जगत नाहीसे होऊन अभेद रूपानं अस्थिभाती प्रिय रूप आत्मभावाने साधक उरतो. सद्गुरूंच्या आत्मबोधाने शिष्याला चांगले दिवस येऊन भास आभासाच्या रूपाने असलेले अज्ञान सुद्धा निघून जाते. सद्गुरु बोधाने साधक इतका पवित्र होतो की द्वैत भाव अंगाला शिवून घेत नाही. अशा वेळी सद्गुरु सत्साधकाला गुरुपदाला आणून ठेवून गुरु शिष्य संबंधाने आलेला गुरुपणा स्वतःकडे ठेवत नाहीत. कारण गुरु शिष्य सापेक्ष आहेत. असे असले तरी त्यांच्या गुरुपणाला काही कमीपणा येत नाही. एकाएकी बोधरूपी ब्रह्मभावाने एकपणाने राहावे म्हणून गुरु शिष्याचे निमित्त करून गुरु शिष्य रूपाने आपणच नटून सद्गुरु आपणच आपल्याकडे पाहतात. जसे प्रतिबिंबाकडे बिंबाने पाहावे म्हणजे स्वतःकडेच पाहावे तसे सद्गुरु सच्चिदानंद रूप आत्मभावाने शिष्याकडे कृपादृष्टीने पाहत असतात. मागे प्रकृती पुरुषाच्या संबंधाने जे निरूपण झाले ते गुरु शिष्याचे निरूपण आहे. गुरु शिष्य हा कल्पित भेद आहे, अन्यथा ते एकच आहे.
सद्गुरू शिष्यावर उदास असतील तर गुरु शिष्याच्या एकत्वाला बाधा येऊन शिष्यावर अनुग्रह म्हणजे कृपा होणार नाही. तेव्हा शिष्य देह तादात्म्यावर राहून त्यास वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहावे लागते. काम क्रोधादी अनेक विकाराने त्याची सामान्य गवताच्या काडीप्रमाणे पायमल्ली होते. सद्गुरूंनी सांगितलेल्या विचारावर वृत्ती सतत ठेवेल तरच शिष्याला आत्मज्ञान रूपी निर्मळ फळांची प्राप्ती होते. शिष्याने सद्गुरूंच्या सहाय्या वाचून आपल्या बुद्धीने कितीही विचार केला तरी त्यापासून भेद शून्य आत्मज्ञान रूपी फळाचा लाभ कधीच होणार नाही. शिष्य सद्गुरूशी एकनिष्ठ असतो तेव्हा तो आत्मस्थित असतो. काही मुमुक्ष सद्गुरूंच्या सानिध्यात राहून कोणी एका शरण आलेल्या जीवावर अनुग्रह केल्यामुळे गुरुपदाला येतात, पण ते मूळचे गुरु नसताना मिथ्या अशा जीवदशेला गुरु म्हणून मिरवत असतात. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा तसे नसून ते मूळ चैतन्यरूपी जीवीचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा आहेत. या सद्गुरुनाथाला आमचा अनन्य भावाने अनंत कोटी साष्टांग दंडवत. 22वा संदेश. आपल्याला माहित आहे की काही माणसे पाण्यात बुडतात, पण पाण्याशिवाय बुडणारी सगळीच आहेत. देहादी मोहाने म्हणजे मी व देह संबंधादी माता पिता पुत्रादी स्त्री नातेवाईक इत्यादींच्या मोहाने सर्व जीव बुडाले आहेत. पाण्याशिवाय बुडालेल्या जीवांना तारणारे सद्गुरू आहेत. दगडाचा आश्रय घेऊन पाण्यात कोण तरू शकत नाही, तसं मोहलोभाच्या आश्रयाला राहून या भवसागरात कोणी तरू शकत नाही. सद्गुरू मोहलोभापासून बाजूला करतात, म्हणून साधक भवसागर तरून जातो. सद्गुरू चिदाकाश आहेत, ते सर्वत्र उघड आहेत. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमा प्रमाण किंवा अर्थार्थी प्रमाण यापैकी कोणत्याही प्रमाणाने त्यांची सिद्धी होत नाही. म्हणजे या प्रमाणाच्या कितीतरी अधिक पटीने सद्गुरू आहेत. सद्गुरूंच्या वर्णनाविषयी चारी वाणी बंद पडतात. जो मुमुक्षू सद्गुरूंना आपल्यापासून वेगळं मानतो व आपल्या वैखरी वाणीने त्यांचे वर्णन करावयास तयार होतो, तेव्हा त्याच्यावर ते रुसतात म्हणजे साधक वैखरीने वर्णन करण्यात असमर्थ ठरतो. वैखरीने गुणगान किंवा वर्णन करू शकत नाही. जसं हजारो तोंडाचा शेष ईश्वराचे गुणगान करायला गेला तेव्हा गुणगान करून त्याच्या जीवा तुटून पडल्या, तरी पण त्याला वर्णन किंवा गुणगान पूर्ण करता आले नाही. सद्गुरु स्वरूपाचे स्तवन, नमन आणि दर्शन घेणे इत्यादी व्यवहार घडत नाहीत असे जाणून संत सद्गुरु स्वरूपाचे स्मरण करून काहीतरी शब्द त्यांच्या मुखातून उमटतात. ते शब्द म्हणजे सद्गुरूंचे भजन असते. त्या शब्दाने सद्गुरू प्रसन्न होतात. त्या भजनात सद्गुरूंचे स्तवन, नमन आणि दर्शन असते. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. 23वा संदेश. साधन चतुष्टाय संपन्न अधिकारी शिष्याला सद्गुरूंनी महावाक्याचा बोध केला म्हणजे त्या तत्वमसी महावाक्याच्या बोबाट्याने जीवात्म्याला लागलेली देहबुद्धीची निद्रा जाते व असंग साक्षी सच्चिदानंद रूप शुद्ध बुद्ध आत्मा मी आहे अशी जागृती येते. पण एवढ्याने निद्रेच्या पूर्ण कर्जातून मुक्त होता येत नाही. कारण देहबुद्धीची निद्रा जरी गेली तरी आत्मा हा आनंद कोशाची या जागृती रूपाने ती निद्राच आहे. या निद्रेमध्ये महाकारण देहाचे तादात्म्य असतेच. म्हणून देहबुद्धीची निद्रा जरी गेली तरी सोहम अशा अहंकाराने महाकारण देह पदरी बांधलाच, म्हणून पूर्ण झोप गेलेली नाही. अशा प्रकारची जागृती ही निद्राच आहे.
म्हणून माऊली म्हणते आत्म्याची पूर्ण जागृती ही निशब्द आहे. मी देह आहे अशा शब्दाचे स्फुरण नाही, अथवा सोहम म्हणजे मी आत्मा आहे असाही शब्द नाही. अशा तऱ्हेने निशब्द निर्धर्म ज्ञान मात्र सहज आत्मजागृती आहे. या अवस्थेला येण्यासाठी सद्गुरु प्रेम, सद्गुरु निष्ठा सतत आणि अखेरपर्यंत सद्गुरु सानिध्य जरुरीचे आहे. अन्यथा करून करून शेवटी आनंदमय कोशात बद, छोट्या डबक्यातून मोठ्या डबक्यातला बिडूक अधिकच अहंकाराने फुगत राहतो. छोटा बिडूक होता तो आता मोठा बिडूक झाला आणि अधिकच चरत बसला.